आवाज सर्वसामान्यांचा। मान तालुक्यातील मारडी येथील कष्टाळू शेतकरी अण्णा ज्ञानू मोटे हे गेली 40 वर्ष झाली शेकडो किलोमीटर दूर आपली सर्जा राजाची बैलजोडी घेऊन सांगली जिल्ह्यातील कारखान्यावर जात आहेत। आपले जीवापाड जित्राबळी जगातील अनेक कारखान्यावर ऊस वाहतूक करून 2 रुपये मिळतील असा विचार मनात ठेवून वयाच्या 15व्या वर्षापासून आज मितीला 40 वर्ष झाली कारखान्याचा पट्टा सुरू झाला की अण्णा मोटे जात आहेत आणि हंगाम संपत आला की परतीचा मार्ग धरून मान तालुक्यातील आपल्या मायदेशी मारडी गावी येत आहेत। मंडळी, कारखान्यावर ऊस वाहतूक करणारी शेतकऱ्यांची बैलजोडी ट्रॅक्टर वाहतुकीमुळे दुर्मिळ होत चालली असली तरी परंपरेनुसार दावणीला सर्जा राजाची जोडी अजूनही कुठेतरी शेतकऱ्यांनी टिकवून ठेवली आहे। अशातच हे मारडीचे शेतकरी अण्णा मोटे यांचे उदाहरण पाहायला मिळत आहे। जनावरांचे पोट भरलं पाहिजे आणि आपल्याला 2 पैसे मिळाले पाहिजेत आणि कारखाना बंद झाला की घराकडे येऊन शेती करीत आहेत हा उद्देश या शेतकऱ्यांच्या मनात खेळत असतो। गेली 40 वर्ष इस्लामपूर कारखान्याशी तेथील लोकांशी नाळ जुळल्याने अण्णा मोटे यांचे मन तिथे रमून जात आहे। सर्जा राजाची जोडी घेऊन कारखान्यावर ऊसतोडीचा व्यवसाय करीत असताना थंडी, ऊन, वाऱ्यात रात्री अपरात्री मोटे यांना फार कसरत करावी लागत असली तरी डगमगत नाहीत असे दिसून येते। अशा तऱ्हेने मंडळी गेली 40 वर्ष हे मान तालुक्यातील मारडीचे अण्णा मोटे शेतकरी कारखाना सुरू झाला की शेकडो दूर इतर जिल्ह्यामध्ये आपली सर्जा राजाची जोडी घेऊन जातात आणि पट्टा बंद झाला की मायदेशी परतीच्या मार्गावर लागतात। पाहुयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आहोत कातरखाटाव येथे, कातरखाटाव दहिवडी रोडवरती। तर इथे अण्णा ज्ञानू मोटे तर हे मारडी जे आहेत आता हे निघालेत मारडीला। आता तुम्ही म्हणाल हे इथं का थांबलेत, तर हे थांबत थांबत मारडी निघालेत आणि गेली 40 वर्ष राजाराम बापू कारखान्याकडे जातात ऊसतोडीसाठी ह्या बैलजोडी, त्यांची लाडकी बैलजोडी घेऊन। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तर काय सांगाल, गेली 40 वर्ष तुम्ही कारखान्याकडे जाताय मारडीकडून या दुष्काळी पट्ट्यातून राजाराम बापू गेली 40 वर्ष, तर काय ह्याच्याविषयी सांगाल तुम्ही? आता ह्याच्याविषयी काय, आता इथं आपल्या गावाला दुष्काळ असतो, आपलं काय 4 रुपये उचल घेऊन आपलं इथं काय आपलं खर्चा लावायचं लागतंय ती, आणि ऊसतोडीला तकडे जाऊन आपलं 2 जनावर आपलं वाढ हे असतं, पोट भरतंय आपलं, पोट भरून आपलं याचं माघारी पटा पडल्या ना। अच्छा, आणि घरी शेती आपली बघायची। तर गेली 40 वर्ष तुम्ही जाताय तिकडे, त्यावेळी तुम्ही किती वयापासून तुम्ही 40 वर्ष वयाला आपल्याला एक 15-16 वर्ष वयापासून जातो या। अरे वा, छान। तर आता तुम्ही सांगितलं तुमचं नाव तुम्ही सांगितलं, गेली 40 वर्ष तुम्ही इकडं हे करताय, ऊसतोडीला जाताय। तर काय म्हणजे, आणि हे 2 बैल जोड तुम्ही हे फिरवताय का तुमच्या अजून बैल जोडी आहे? नाही, हेच बैल जोडी आहे, दुसरी जनावर 2, एक दिवशी गाय आहे आणि एक म्हस आहे। अच्छा, आणि हीच बैल आपली नेऊन कारखान्यावर हे करतोय। अच्छा, ऊसतोडीला आपल्याला होईल एवढा ऊस तोडायचा बैलगाडीत। बरं, म्हणजे का तुम्ही एवढ्या लांबून का इकडं जायला लागला? मग का इकडं कारखाने नाहीत का ऊसतोडी नाही आहे? हे पहिल्यापासून इकडे कसं सवय लागलेली आहे, पहिल्यापासून इकडे कारखान्याला हे नव्हतं, त्या कारखान्याला सवय लागली आहे की एकाच कारखान्यात आपली सवय लागली। शेतकरी लोक सगळी माहिती, कारखान्यावरली कामगार माहिती, त्यामुळे आपली तकलीफ कशाची नाही तिथं गेल्या ना। अच्छा, ओळखी सगळ्या, ओळखी पाहिजे तर जायचं दुसऱ्या त्या कारखान्याला। एक उदरनिर्वाहासाठी तुम्हाला मग ते अशा किती खेपा करता, परवडतं का तुम्हाला? आता ते आपल्याला कसं होते, आपल्या खेपा बैलगाडी आपल्या सकाळचं पहाटे 5ला गेल्यानंतर म्हणजे आपल्या नवरा बायको तोडायचा, बांधायचा, ऊस भरून आणायचा, आपली एक खेप होती। अच्छा, 2-2.5 टनाची खेप होती दिवसातून, एक खेप होती तुमची 2-2.5 टनाची। अच्छा, हे म्हणजे तुम्हाला फारच कसरत करायला लागते? लय कसरत करावं लागतं, फक्त गारठ्याचं उठावं लागतं थंडीत। अच्छा, परत आणि उन्हात आणायचं आपलं आणखीन येवं लागतं। अच्छा, म्हणजे गेली 40 वर्ष तुम्ही हा म्हणजे व्यवसाय टिकवला आहे, एक हे जनावरांची जोडी पकडून। काय नाव ह्या जोडीला दिलं तुम्ही? ह्याचं नाव आहे मोठ्या शिंगाच्या बैलाचं आहे सर्जा नाव, सर्जा, आणि ह्याचं आहे राजा, सर्जा राजा। वा 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 वा, छान। तर सर्जा राजाची जोडी घेऊन गेली तुम्ही 40 वर्ष हा म्हणजे ऊसतोडीचा व्यवसाय करताय आणि चांगल्या पद्धतीने तुमचं
एक जनावराला सांभाळून तुम्ही एक हा हे जनावरं करता. सांभाळायचं तर ओलं वाढत पेंड ही का भरडा चारून आपलं सांभाळायची चांगली जनावरं. जनावरच आपलं पोट भरायचं का आपलं ह्या जीवन. अच्छा, म्हणजे एक जनावरांसाठी बी तुम्हाला बरं वाटते की 2 पैसे बी मिळतात? जनावरांसाठी बी आपलं बरं वाटतंय. जनावराला ओलं वाडा गावतोय, पेंड भरडा गावतोय आणि आपलं पोट भरायचे आपलं 4 रुपये मिळतं ते आपलं. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही गेले 40 वर्ष त्या कारखान्यावर तुम्ही ये जा. ह्या कारखान्यावर. अच्छा अच्छा, मग तुम्ही आज हे कात्रखटावर निघालो, कसं वाटते तुम्हाला? आता हे कसं वाटतं, इकडं पहिलं इकडे हे नव्हतं. आता वाईट जाताना रस्त्याने वाईट पाणी कांजी ओलं दिसतंय वाईट. हां, पहिले काय एवढं नव्हतं ओलं. तुमचा आता कारखान्या निघाल्यापासून तुमचा माहुलीला एक मुक्काम पडला हा माऊलीला आणि आज तुम्ही ह्या कात्रखटावर नगरीत तुमचे पाऊल पडले, आम्हाला तुम्ही दिसला. 2 शब्द तुम्ही आम्हाला तुमचे सांगितले कसं तुम्ही जनावराला हे करता. मारडीला तुम्ही आता निघालाय. मारडीला निघालो हे कोणता ह्या. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला थोडक्यात तुम्ही समाधानी आहात. हा गेली 40 वर्ष तुम्ही व्यवसाय करताय जोडी घेऊन सर्जा राजाची. अच्छा, मग आता शेवटी काय सांगाल, म्हणजे हा तुम्हाला आवड कशी लागली, का बदल करणं, धंद्यात बदल करणार तुम्ही? ट्रॅक्टर का तुम्हाला घेऊ असं वाटत नाही? आपल्याला ट्रॅक्टरचं पेलत नाही. आपल्याला ट्रॅक्टरचं माणसं आपल्याला जास्त माणसं नाही. ट्रॅक्टरचं लोक आता पशवी निघाली. मग आपलं स्वतः पुरता धंदा करून आपलं स्वतः भरायचं. अच्छा, ट्रॅक्टर घेऊन लोकांना उचली दिल्या किंवा ही काय केलं का नाही, कुठनं घेतली एखादी तर ते पळून जाते नेण्यात नाही ह्याचं फसवी. काय सांगताय? हा मग आपलं तसलं नको म्हणलं, आपलं बैल आपलं थोडं येईल तेवढं करायचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला ह्या जोडीवर जनावरावरती विश्वास आहे आणि जनावरचा विश्वास जोडीव. हां. आणि आपलं 2 जनावर मागं एक म्हस आहे, देशी गाय आहे ती आपली जगती ती. वा वा. पहिला गाय आहे ती इली, तिला एक पाडा झाला आता. म्हणजे तुम्हाला असं म्हणजे काही त्रास सहन करून ऊन वारा पाऊस आणि म्हणजे तुम्ही गेली 40 वर्ष, मग तुम्ही असं तुम्हाला काय वाटतं असं बदल जरा करावा काय आता बदल आपलं आता कसं झालं, आता आपण आपलं वय झालंय का नाही, वयाच्या ह्यानं काय बदल म्हणलं करायला नको. अच्छा, आता एवढे आपलं काय 1-2 वर्ष केलं आता होत नाही, वय झालं. अच्छा अच्छा, आता वयस कमी, आता 60 आलंय गाठायला, आता होत नाही आता ऊसाचा धंदा. अच्छा, पहिल्या एवढा होत नाही. सऱ्या त्या निघाल्या आता 4 फुटाच्या सऱ्या निघाल्या, त्या 3 फुटाच्या सरी खोल, त्यातनं आपल्या मोळ्या वाह्याला ताप होतो, या गुडगड आता दुखतं. तुम्ही मुलं बाळा शिकवली असतील? अच्छा, काय करतील मुलं? आता एक मुलगा पुण्याला कंपनीत आहे, मुलीशी लग्न झालं या. वा, छान. तर अशा तऱ्हेने मंडळी हे मारडीचे शेतकरी गेली 40 वर्ष इकडे इस्लामपूर कारखान्याकडे जातात आणि आज त्यांनी परतीचा मार्ग कात्रखटावला जरा थांबले आणि आपल्याशी बातचीत केली. तर त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. तर शेवटी आता काय सांगाल, 2 मिनटं आपली इथं भेट झाली कात्रखटाव भागात, तर कसं वाटतंय तुम्हाला? आता तुम्ही जाणार कधी पोचणार मारडीला? आज तुमचा इथं कात्रखटावमध्ये माहुलीला मुक्काम होता. माहुलीला मुक्काम होता. आता तुम्ही पोचाल असं वाटतं मला? आता दुपारी वाज सोडल्यानं चुकली का नाही, ते अंदाज गावावर असा अंदाज वाटते आपलं मार्केट. म्हणजे तुम्ही संध्याकाळपर्यंत मारडी गाठताय, घर गाठताय? मारडी गाठेल असं वाटतं. अच्छा 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 अच्छा, जनावरं बी आपलं चालण्यावर त्यांची आहे, आपलं त्यांच्या चालण्यावर. उन्हाचे दिवस आहेत. उन्हाचे दिवस आहेत, त्यांच्या मापात चालवायच्या. चालेल, तकलीफ नाही झाली पाहिजे उन्हाची. ओके. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.